आज खूप अस्वस्थ वाटलं म्हणून अनिकेतला फोन केला. मी विचारले, तू कधी येणार अनिकेत? कारण त्याला दुबईला जाऊन खूप दिवस झाले होते. अनिकेत म्हणाला, मला आता रजा मिळत नाही आहे, अजून काही महिने लागतील. त्याचे बोलणे ऐकून मी अस्वस्थ झाले. मी म्हणाले, तुला भारतात का यायचे नाही? तो म्हणाला, निहारिका समजून घेण्याचा प्रयत्न कर. काम केले तरच आमच्या घरची परिस्थिती चांगली होऊ शकते आणि मी अशीच रजा घेत राहिलो तर माझी नोकरी जाईल. काही दिवस धीर धर. जमलं तर मी लवकरच परत येईन. मी कोणत्याही कारणाने भारतात आलो तर मला इतका खर्च येईल की आमचे संपूर्ण बजेटच उद्ध्वस्त होईल. मला कंपनीकडून रजा मिळेल आणि मला भारतात पाठवण्याचा खर्चही ते उचलतील. माझे सुट्टीचे पैसेही कापणार नाहीत. अनिकेत मला त्याच्या अडचणी सांगत होता. माझे मन दुःखी झाले, पण तरीही मी आग्रह केला, काही हरकत नाही, तुमचे पैसे गुंतवा आणि सुट्टी घ्या. अनिकेत म्हणाला, मी भारतात येण्यासाठी एवढे पैसे खर्च केले तर माझे कुटुंब कसे जगणार? काही महिने थांब. अनिकेतचे बोलणे ऐकून मी गप्प झाले. लग्नानंतर 1.5 महिन्यानंतर अनिकेत दुबईला गेला होता. आता आमच्या लग्नाला 2 वर्ष होणार होती आणि मी त्याची वाट बघत वेडी झाले होते. माझ्या नवीन लग्नाचा आनंद घेण्याची माझी सर्व स्वप्ने चकनाचूर झाली. माझी खूप स्वप्ने होती की मी माझ्या पतीसोबत सर्वत्र जाईन. आपण प्रेमाने बोलू, एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करू. मी प्रत्येक रात्र अनिकेतच्या खुशीत घालवायची, पण माझी सगळी स्वप्ने काचेसारखी चकनाचूर झाली. अनिकेतही दुबईतून आलेली निराशा सांगत राहिला. प्रत्येक वेळी मी म्हणायचे की मी आता जगू शकत नाही, बस मी लवकरच भारतात येईन. त्यामुळे मलाही अनिकेत लवकरच भारतात परत येईल अशी आशा वाटू लागली. पण वाट पाहत 2 वर्ष उलटून गेले आणि अनिकेत अजून परतला नव्हता. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सबबी सांगून तो मला टाळायचा. निहारिका, मला सांत्वन देण्याचा प्रयत्न कर आणि समजून घेण्याचा प्रयत्न कर. माझ्यासाठीही तुझ्यापासून आणि माझ्या कुटुंबापासून दूर राहणे सोपे नाही. परदेशात राहून आपल्या लोकांसाठी पैसा कमवणे सोपे काम नाही. बागायतदारांचे पालन करावे लागेल. त्याचे शब्द न पाळल्यास नोकरीवरून काढून टाकण्यात येईल. ते बाहेर काढण्यास उशीर करणार नाहीत. आजकाल बेरोजगारी किती पसरली आहे हे तुला माहीत आहे. त्यांच्याकडे कामगारांची कमतरता नाही. त्यांनी मला कामावरून काढून टाकले तर त्यांना दुसरा कार्यकर्ता सापडेल, पण माझी नोकरी गेली तर मीच विचार करतो, मग आमचे घर कसे चालणार? मला रजा मिळत नाही तेव्हा मी कसा येऊ? लग्नानंतर मी अनिकेतपासून वेगळी राहत होते. कसे तरी मनाला पटवून मी टाईमपास करत होते. जसा जसा वेळ जात होता तसतसे नवऱ्याशिवाय जगणे मला दिवसेदिवस अवघड होत चालले होते. माझी आणि अनिकेतची व्यवस्था असली तरी माझे लग्न झाले होते, पण तरीही माझ्या सर्व भावना माझ्या पती अनिकेतसाठी होत्या आणि गेल्या 1.5 महिन्यात अनिकेतने मला दिलेल्या प्रेमाने मी वेडी झाली होती. मी क्षणभरही त्याच्याशिवाय जगण्याचा विचार करू शकत नव्हते. पण अनिकेत 1.5 महिन्यानंतर मी लवकरच परत येईन आणि आपण स्वतःचे वेगळे घर करू असे सांगून निघून गेला. सासरची सेवा करून माझे मन आता तृप्त झाले होते. मन आतून आनंदी असेल तर सासरची सेवा करण्यातही मजा येते. त्यांची सेवा करून मी दासी झाली. कधी कधी मी आईच्या घरी जाते आणि आईवडिलांशी भांडणही करते की हे कसले लग्न आहे ज्यात नवऱ्याला तिच्यासोबत राहायचे नाही. त्याला फक्त कमाईची चिंता असते. ती कशी जगत आहे याची त्याला पर्वा नसते. लग्नानंतर जेमतेम 1.5 महिना मी अनिकेतसोबत राहिले. आता असे वाटते की मी अजूनही कुमारी आहे. माझे पतीही दूर बसून मला वाईट वाटायचे, पण काय उपयोग? तो दुःखी होऊन माझी काळजी घेईल. तो माझ्याजवळ नसताना तो मला माझे फोटो पाठवायला सांगायचा. तुला पाहून माझा थकवा दूर होतो. कधी कधी व्हिडिओ कॉल करायचो. अनिकेतला बघून मी रडायला लागायचे. मग तो मला धीर देत असे, म्हणायचा की मी प्रयत्न करेन, पुढच्या आठवड्यात सुट्टी मिळाली तर घरी येईन, जास्त काळजी करू नकोस. अनिकेत मला एक नवी आशा देई आणि पुढच्या आठवड्यापर्यंत माझे हृदय पुन्हा तोडेल. त्याला रजा मिळत नसल्याचे सांगत अनिकेत गेल्यावर मी स्वतःला समजवणं सोडून दिलं होतं. पण अनिकेतला माझ्या दुःखाची काळजी होती. जेव्हा जेव्हा फोन व्हिडिओ कॉल करत होतो तेव्हा माझी वाईट अवस्था पाहून त्याचे हृदय तुटत होते. तोही दुःखी होऊन म्हणाला, निहारिका, ही काय स्थिती निर्माण केली आहेस? असे दिसते की तू वर्षानुवर्षे आजारी आहेस. स्वतःला सुशोभित कर, स्वतःचे नवीन फोटो काढ आणि मला ते पाठव. त्याच्या सांगण्यावरून मी स्वतःला थोडं समजू लागले. मी तयार होऊ लागली आणि चांगले फोटो काढून अनिकेतला पाठवू लागली. अनिकेत माझा पिक्चर बघून वेडा व्हायचा. तो माझी स्तुती करायला लागल्यावर मला लाज वाटायची. असो, मला स्वतःची स्तुती करायला खूप आवडते. मी खूप सुंदर होती आणि लहानपणापासूनच मला माझे कौतुक ऐकण्याची खूप आवड होती. आता जेव्हा जेव्हा अनिकेत माझी स्तुती करायचा तेव्हा मी माझे सर्व दुःख विसरून जायचे. त्यांचे हे बोलणे ऐकून माझे मन वाहू लागले. पण माझे हे हसणे माझ्या सासूबाईंनाही आवडले नाही. एक दिवस तिने मला बोलावले आणि म्हणाली, तुझा नवरा घरी नाहीये, तू कोणासाठी एवढी तयारी करत आहेस? मला पूर्ण धक्का बसला. मी म्हणाले, आई, अनिकेत व्हिडिओ कॉलवर बोलतो. मला उद्ध्वस्त अवस्थेत पाहून तो तक्रार करतो.
म्हणून त्याच्या सांगण्यावरून मी स्वतःला थोडी सजवते. माझ्या सासूबाई खूप जुन्या पद्धतीच्या होत्या. तिने कपाळात दाबून सांगितले की अनिकेत दिवसातून एकदा व्हिडिओ कॉल करतो, पण तू दिवसभर फिरत राहतेस. असा मेकअप करून घरभर हिंडण्याची काय गरज आहे? घरात तरुण दीर आणि मोठा दीर आहे. जर तू असे कपडे घालून फिरलीस तर त्यांचे लक्ष तुझ्याकडे जाईल, म्हणून काळजी घे. मी गप्प झाले. मला एक लहान दीर आणि एक मोठा दीर होता. अनिकेत त्यांच्या भावांमध्ये दुसरा होता, पण मी या घरात पहिली सून होते. माझ्या मोठ्या दीराचे अजून लग्न झाले नव्हते. तो स्त्रियांचा खूप तिरस्कार करतो. त्याची एंगेजमेंट झाली होती, पण लग्नाच्या काही वेळापूर्वी त्याने आपल्या मंगेतरसोबतची एंगेजमेंट तोडली. मला हे विचित्र वाटले, पण मी फारसे लक्ष दिले नाही. माझ्या स्वतःच्या समस्या पुऱ्याशा होत्या. मी इतरांच्या कामात का लक्ष देऊ? माझा नवरा आजूबाजूला नव्हता आणि माझ्या सासू सासऱ्यांची बंधने दिवसेदिवस वाढत होती. जेव्हापासून माझ्या सासूबाईंनी मला तयार होण्यापासून रोखले होते, तेव्हापासून माझा मूड खराब होऊ लागला होता. आता जेव्हा जेव्हा अनिकेत फोन करायचा तेव्हा मला रडायला यायचे की आता तुझ्या आईने मला तयार होण्यास आणि कपडे घालण्यास बंदी घातली आहे. हे ऐकून अनिकेतही मला समजावू लागला. मी म्हणाले, काही हरकत नाही आई, बरोबर आहे. तू माझी पत्नी आहेस. माझ्या उपस्थितीत तयार राहिल्यास बरे होईल. माझ्या घरी तरुण भाऊ आहेत. मी रात्री व्हिडिओ कॉल करतो. रात्री स्वतःला तयार ठेव आणि सकाळी साध्या पद्धतीने घरी बस. अनिकेतच्या विचाराने मलाही वाईट वाटले. त्याचाही माझ्यावर विश्वास नव्हता. मी हलका मेकअप केला तरी माझ्या सासूबाई मला अडवायला लागल्या. मी मेकअप केलेली खूप सुंदर मुलगी होते. माझे दीर नेहमी माझ्यावर लक्ष ठेवत असे आणि माझ्या सासूबाईंनाही भीती वाटत होती की मी सुद्धा माझ्या नवऱ्याच्या गैरहजेरीत वाहून जाईन, कारण मी पण लहान मुलगी आहे. नवीन लग्न झाले होते. लग्नानंतर मुलीला पतीसोबत राहण्याची इच्छा असणे स्वाभाविक आहे आणि पती पत्नीची इच्छा पूर्ण करू शकत नाही, तेव्हा पत्नी इकडे तिकडे भटकते आणि कदाचित हीच भीती माझ्या सासूबाईंना सतावत होती. मी फॅन्सी साडी नेसली तरी माझ्या सासूबाई मला लगेच थांबवतात. अशा प्रकारची साडी घालायला ती म्हणते, तू पूर्ण ब्लाऊज घालून डोक्यावर पल्लू घे आणि एवढा मेकअप करण्याची गरज नाही. घरी तरुण मुलं राहतात आणि तुला अजिबात काळजी नाही. तुझा निष्काळजीपणा तुला एक दिवस नुकसानात टाकेल. फक्त तू विवाहित आहेस याचा अर्थ असा नाही की तू तुला हवे ते करू शकतेस. विवाहित मुलीनेही सावधगिरी बाळगली पाहिजे. लग्नाचा अर्थ असा नाही की तू बेफिकीरपणे जगू लागशील. मला सासूचा राग आला. मी अनिकेतला सांगेन की मला आईवडिलांच्या घरी राहण्याची परवानगी द्यावी, म्हणजे मी उघडपणे जगू शकेन. पण अनिकेतला हेही मान्य नव्हते. तो म्हणतो की माझ्या कुटुंबातील सदस्य विरुद्ध स्वभावाचे आहे. तू तुझ्या आईवडिलांच्या घरी जाऊन बसलीस तर ते आणखी गोष्टी तयार करतील की पती दुसऱ्या देशात पडून आहे आणि पत्नी आपल्या आईवडिलांच्या घरी जाऊन व्यभिचार करत आहे. तू माझी बायको आहेस आणि माझ्या घरी आईसोबत राहते. माझ्या आईची काळजी घे. मला आता कंटाळा आला आहे. मी विचित्र कोरडी झाली होती आणि नुसते जीवन जगत होती. मला या सगळ्यांचं वाईट वाटलं. मी माझ्या नवऱ्यावर प्रेम करत होते, कारण तो एक अतिशय प्रेमळ देखणा तरुण मुलगा होता, पण मी त्याच्या कुटुंबात खूप गोंधळले होते. साधे दिसणे आणि मंद रंगाचे कपडे परिधान केल्याने मला माझ्या वेळेपूर्वीच म्हातारी वाटू लागली होती. माझी सासू माझ्यावर विनाकारण दबाव आणत आहे असे मला वाटते. माझ्या मोठ्या मुलाला स्त्रियांमध्ये रस नव्हता, तर त्याने आपल्या मंगेतरला घटस्फोटही दिला होता. माझ्या सासूबाईंनी हे मला सांगितले होते की मुलगी खूप सुंदर आहे. एंगेजमेंटच्या महिनाभरानंतरच माझ्या मुलाने मुलीशी संबंध तोडले आणि पुन्हा लग्न केले नाही. माझा मोठा दीरही खूप साधा स्वभावाचा मुलगा होता. तो सकाळी घरातून निघून जायचा, फक्त रात्री परत यायचा आणि नंतर बहुतेक त्याच्या खोलीतच राहायचा. ना कोणी विनाकारण बोलले, ना खोलीबाहेर बसले. माझा मोठा दीर याची तब्येत चांगली होती. चांगल्या सुरतचा माणूस होता. त्याला बायकांचा त्रास का होता माहीत नाही. आता मलाही वाटू लागलं होतं की कदाचित माझ्या मोठ्या दीरामध्ये पुरुषी ताकद कमी आहे आणि ते स्त्रियांना खुश करू शकणार नाहीत, म्हणूनच तो लग्न करत नाही आणि दुसऱ्या स्त्रीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा त्याने लग्नच केले नाही हेच बरे. माझ्या सासूबाईंना हे का समजले नाही ते मला कळत नाही आणि त्यांनी लग्न करण्याचा आग्रह धरला. पूर्वी तो चांगला कमावत होता आणि माझ्या पतीसोबत दुबईत राहत होता, पण आता तो भारतात आला आणि इथे राहू लागला. प्रत्येक वेळी मी अनिकेतला त्याच्या मोठ्या भावाचे उदाहरण देत असे की तो अविवाहित आहे पण तरीही घरी राहतो. अनिकेत, लग्नानंतर तुला भारतात नोकरी मिळायला हवी होती. अनिकेत हा एक विचित्र माणूस होता आणि तो त्याच्या बायकोला घरी एकटी सोडून मजूर म्हणून काम करत होता आणि मी माझा वेळ इथेच घालवत असे. अनिकेतला अजिबात पर्वा नव्हती. जेव्हा मी खूप अस्वस्थ होते तेव्हा मी अनिकेतला म्हणते की आता परत ये. माझा संयम आता ढासळू लागला आहे. मी जेव्हाही भांडायला लागायचे तेव्हा तो मला समजावण्याचा प्रयत्न करायचा की जरा धीर धर निहारिका. मी पैसे वाचवले पाहिजे जेणेकरून मी भारतात येऊन काही छोटे काम करू शकेन आणि भविष्यात आम्हाला कोणतीही अडचण येऊ नये. मला तुझी खूप आठवण येते की मला रात्री झोप येत नाही, पण मी माझ्या मनाला पटवून देतो की अंतर फक्त काही दिवसांचे आहे.
मग आपण कधीच वेगळे होणार नाही. माझ्या सासरच्या घरातील व्यवस्था ही खूप वेगळी होती. घरात पैशाची कमतरता नसल्यामुळे अनिकेतने स्वतःकडे पैसे साठवायला हवे होते. माझे मोठे दीर चांगले पैसे कमावत होते आणि घर खर्चही भागवत होते. मग सगळे पैसे आईवडिलांच्या हातात का द्यायला हवे होते? मी अनिकेतला अनेक वेळा गप्प बसून सर्व पैसे माझ्या खात्यात पाठवायला सांगितले होते आणि माझे बोलणे ऐकून अनिकेतला राग आला. तू आत्तापासूनच माझं तुझं करायला लागलीस. मी माझ्या आईवडिलांपेक्षा वेगळा नाही. अनिकेतच्या या विधानावर मी गप्प बसले. बरं, सासूच्या नकारानंतर मी कपडे घालणे सोडून दिलं होतं. पण माझ्या भावनांचं काय करणार? रात्री झोपायला गेल्यावर अनिकेतची खूप आठवण यायची. माझ्या भावना वाढू लागल्यावर मी उशी माझ्या छातीशी धरून ठेवत. मला अनिकेतच्या मिठीत राहण्याची इच्छा व्हायची. कंटाळा यायचा आणि आंघोळीसाठी बाथरूममध्ये जायचे आणि जेव्हा मी माझे कपडे काढायचे तेव्हा माझ्या शरीराकडे पाहून आणखीनच वाहून जायचे. आता मला एक विचित्र सवय लागली होती. जेव्हा मी आंघोळीला जायचे तेव्हा मी स्वतःचे फोटो काढायचे आणि ते पाहून मला आनंद का वाटत असे. आता माझी ही सवय खूप वाढली होती की मी बहुतेक वेळा माझ्या बाथरूममध्ये असते. अंघोळ करताना वेगवेगळ्या पोजमध्ये स्वतःचे फोटो काढत राहिले. आता माझे हृदय माझ्या नियंत्रणाबाहेर जात होते आणि मग एके दिवशी भावनांनी भरलेल्या मी एक पाऊल उचलले जे सभ्य स्त्रियांना शोभत नाही. पण मला माझ्या सुंदर शरीराची प्रशंसा ऐकायची होती. मला पुरुषांनी माझ्या सुंदर व्यक्तिरेखेचे कौतुक करावे असे वाटत होते आणि म्हणूनच हे करताना मला लाज वाटली नाही. पण हे पाऊल माझ्या आयुष्यात काय वादळ निर्माण करेल हे मला माहीत नव्हते. माझ्या सासूबाईंनी माझ्यावर सतत नजर ठेवली. जेव्हा मी बहुतेक वेळा खोलीत बंद असे किंवा बाथरूममध्ये जास्त वेळ घालवत असे तेव्हा माझ्या सासूबाई मला बऱ्याचदा प्रश्न विचारू लागले आणि तिला पाहिल्यावर माझ्या चेहऱ्यावरचे भाव बदलायचे. एके दिवशी माझा मोबाईल खराब झाला आणि मी पूर्णपणे घाबरून गेले. फोटो काढणे हा माझा नवीन छंद होता. माझ्या मोबाईलशिवाय मी जगू शकले नाही. त्या छंदाने मला खूप डोक्यावर घेतले होते आणि मी एक दिवसही त्याशिवाय राहू शकले नाही. माझ्या मोबाईलमध्ये माझा असा फोटो होता. कोणी पाहिला असता तर माझी बदनामी झाली असती. अनिकेतने माझ्या सासूबाईंच्या नंबरवर फोन केला असता मी अनिकेतला मोबाईल खराब झाल्याचे सांगितले. अनिकेत म्हणाला, तू काळजी करू नकोस. मोठा भाऊ घरातील सर्व मोबाईल त्याच्या मित्राच्या दुकानात घेऊन जातो आणि स्वतः दुरुस्त करून घेईल. तू फोन सुनील भैयाला दे, तो तुझा फोन दुरुस्त करेल. मला पण थोडा दिलासा मिळाला की माझा मोठा दीर या प्रकारचा माणूस नाही की तो माझ्या मोबाईलमध्ये डोकावेल. माझा फोन मोठ्या दिराला दिला होता आणि तो संध्याकाळीच दुरुस्त करून आला. मी मोठ्या दिराच्या खोलीतून मोबाईल घेण्यासाठी गेले तेव्हा माझ्या सासूने मला दिराच्या खोलीतून बाहेर पडताना पाहिले. मी घाबरली. तिने मला हाक मारली आणि विचारू लागली, तू सुनीलच्या खोलीत का गेलीस? मी तिला समजावले की आई, माझा मोबाईल खराब झाला होता आणि मी तो दुरुस्त करायला दिला होता. मी तो घ्यायला गेले होते. पण मला कळत नाही की माझ्या सासूबाई माझ्यावर सतत का संशय घेत होत्या. लग्नानंतरही मुली आपल्या पतीशिवाय जगू शकतात हे माझी सासू मला पटवून देऊ लागली. घर चालवायला नवरा परराज्यात जाऊन पैसे कमावतो तेव्हा त्या मुली सासरच्या घरी राहून नवऱ्याची वाट बघतात आणि नवऱ्यासाठी स्वतःला सुरक्षित ठेवतात, त्यांची इज्जत सुरक्षित ठेवतात. पण तू स्वतःची काळजी घे. मी तुझ्या आईसारखी आहे म्हणूनच मी तुला समजावण्याचा प्रयत्न करत आहे. स्त्रीचा आदर काचेसारखा असतो. त्यात एकदा भेगा पडल्या की तो दरा पुन्हा कधीच भरणार नाही. नेहमी इतर पुरुषापासून अंतर राखले पाहिजे कारण अनोळखी माणूस हा अनोळखी असतो. तुझा दीरसुद्धा शेवटी पुरुष आहे आणि त्याच्यापेक्षा लहान आहे. सासूबाईंच्या या सल्ल्याचे मला खूप वाईट वाटले पण मी गप्प राहिले. पण पुढच्याच वेळी माझ्या सासूबाईंनी सांगितलेल्या गोष्टीने मी अस्वस्थ झाले. ती म्हणाली, तू खूप विचित्र गोष्टी करायला लागली आहेस. कधी कधी दिराच्या खोलीतून बाहेर पडतेस. कधी कधी आपल्या खोलीत कोंडून घेण्याची घाई वाटते. आंघोळीला गेल्यानंतर तासनतास बाथरूममध्ये कोंडून राहतेस. मी तोंड उघडून सासूबाईंकडे पाहू लागले. माझ्या सासूबाईंनाही अशा छोट्या गोष्टी जाणवत होत्या. मला आश्चर्य वाटले. माझे काहीही माझ्या सासूबाईंना ते सहन होत नव्हते. पण सत्य हेच होते की माझ्या सासूबाईंनी जग पाहिले होते. ती एक अनुभवी स्त्री होती. तिला माझ्या आतील बदल जाणवत होते म्हणून तिने मला समजावून घेतले. तिला माहीत होते की मी एक तरुण मुलगी आहे आणि मी कदाचित माझ्या पतीशिवाय जगत असल्याने मी मार्गापासून दूर जाऊ शकते आणि कदाचित आता तिला समजू लागले होते की मी पतीशिवाय जगू शकत नाही. पण मी माझ्या सासूबाईंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागले. पण एके दिवशी अनिकेतने सांगितलं की आई सगळी कामं आणि व्यवसाय सोडून हट्ट करू लागली आहे. भारतात ये. आईला काय झालं माहीत नाही. पूर्वी ती स्वतः म्हणायची की तू स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे पैसे वाचव आणि नंतर भारतात येऊन स्थायिक व्हावे. पण आता ती म्हणते की तू तुझी सगळी कामं सोडून भारतात ये आणि इथे नोकरी शोध. अनिकेतचे बोलणे ऐकून मी स्तब्ध झाले आणि पुढच्याच गोष्टीवर अनिकेत म्हणाला, सासूबाईंनीही अनिकेतला सांगितले होते की निहारिका हळूहळू मानसिक रुग्ण बनत आहे. मला माहीत नाही की तिने कोणत्या चुकीच्या गोष्टी करायला सुरुवात केली आहे. तुझं काही मोठं नुकसान होण्याआधी
तू लवकर भारतात परत ये. अनिकेत मला विचारू लागला, तू दिवसभर काय करतेस? आई आता घाबरायला लागली आहे. आता मी अनिकेतला काय उत्तर दिले असते? माझ्या सासूबाई घाबरल्या होत्या. कदाचित त्यांना माझे रहस्य माहीत असावे. रडत रडत मी अनिकेतला सांगितले की तुझ्या आईने मला खोलीतून बाहेर पडण्यापासून रोखले आहे, कारण घरात तरुण दी राहतात. आता मी माझ्या खोलीत कोंडून राहायला लागले तरी तुझ्या आईला माझ्यावर संशय येऊ लागला आहे. मी खोलीत एकटी पडले तर गुन्हा आहे का? मला सांग, मग मी काय करू? मी घरात नीट फिरू नये, आईवडिलांच्या घरी राहू नये, खोलीत कोंडून राहू नये, मी काय करू? मी रागाने बोलले. लग्नाआधीही मला खूप राग आला होता. माझी आईसुद्धा मला घाबरत होती, कारण मला राग आल्यावर मला काहीच दिसत नव्हते आणि समोरच्या व्यक्तीकडे मी लक्ष देत नाही. जी उद्धटपणे बोलायची आणि लग्नानंतर माझ्या नवऱ्याच्या अंतरामुळे मला अजूनच चिडचिड झाली होती आणि मग मनात एक विचार आला होता, त्यामुळे मी घाबरून ओरडू लागली होती. मी स्वतःला बरोबर सिद्ध करत होती. मी रडायला आणि किंचाळायला लागले. तेव्हा अनिकेतला काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं आणि त्याने खुलासा करायला सुरुवात केली. तो म्हणाला की माझ्या आईचा गैरसमज झाला असावा. ती एक साधी स्वभावाची स्त्री आहे, म्हणूनच तिला छोट्या छोट्या गोष्टी जाणवतात. तिच्या म्हणण्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस. मी अनिकेतशी भांडू लागले, तर लवकर भारतात ये, नाहीतर मला माझ्या आईच्या घरी पाठव. आता या घरात गुदमरल्यासारखे वाटते. अनिकेतलाही काळजी वाटत होती. त्याने आईला हाक मारली आणि निहारिकाला न थांबण्यास सांगू लागला, मी माझ्याशिवाय आधीच काळजीत आहे. ती एकटेपणाची शिकार आहे आणि त्या दिवसापासून माझ्या सासूबाईंनी मला थांबवणं बंद केलं, पण त्यांची नजर अजूनही माझ्याभोवती फिरत होती. माझ्या सासूबाईंमध्ये झालेला बदल पाहून मला आश्चर्य वाटले. 2 वर्षात मी सासू सासऱ्यांना इतकं समजून घेतलं होतं की त्यांनी कोणत्याही वैयक्तिक बाबींमध्ये ढवळाढवळ केली नाही. लग्न करून मी या घरात आल्यापासून माझ्या सासूबाई माझ्याशी नेहमी सावधपणे बोलल्या होत्या, पण आता माझ्या सासूचे सतत गप्प राहणे आणि माझ्यावर संशय घेणे मला त्रास देत होते. माझ्या सासूबाईंनी झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाणी प्यायला दिले होते. मी दूध पित असताना सासूच्या खोलीत गेली, पण मी दारातच थांबले, कारण आतून येणाऱ्या आवाजात माझं नावही होतं. माझे नाव ऐकून मी दारात थांबले. माझा दीर आणि सासू बंद दाराच्या मागे बोलत होते आणि ते काय बोलत होते ते ऐकून मला धक्काच बसला. मला माझ्या दीराची कॉलर पकडायची होती. तो इतका निकृष्ट माणूस होता, पण मला अनावश्यक भांडणात पडायचे नव्हते. मी माझ्या खोलीत आली आणि डोकं धरून बसले. त्या गोष्टीचा विचार करून मी वेडी झाले होते. मला वाटले की मोठा दीर खूप साधा माणूस आहे, पण मला ते माहीत नव्हते तो या प्रकारचा माणूस होता. लाजिरवाणेपणा आणि अपमानामुळे माझी प्रकृती खराब होऊ लागली. माझ्या नवऱ्याला हे सांगतानाही मला लाज वाटत होती. त्या रात्री मी पूर्ण टेन्शनमध्ये बाहेर गेली होती आणि ह्या टेन्शनमध्ये मी मोबाईल उघडून बसली आणि माझे फोटो बघू लागले. असं सेक्सी पिक्चर मी अनिकेतला पाठवणार असे मनातल्या मनात खोडकर वाटले आणि पुढच्या क्षणी मी अनिकेतच्या नंबरवर अतिशय सुंदर सेक्सी कपड्यांचे फोटो पाठवले. पण पुढच्या क्षणी माझा श्वास माझ्या छातीत थांबला, कारण चुकून मी माझे ते छायाचित्र माझ्या मोठ्या दिराच्या नंबरवर पाठवले होते. मी वेळ पाहिली. रात्रीचा 1 वाजला होता. मला वाटले की यावेळी माझा दीर झोपला असेल, पण मी सकाळची वाट पाहू शकले नाही. जर माझा दीर उठला असता तर त्याने माझे चित्र पाहिले असते आणि मग मी त्याच्याशी डोळा संपर्क करू शकले नसते. माझे चित्र असे नव्हते की इतर कोणी त्याकडे पाहिल. मला काही निमित्तही करता आले नाही. मला काहीच समजत नव्हते काय करू. मी त्याच्या खोलीत अवघडून इकडे तिकडे धावू लागली. आता काय करावं या विचारात मी वेडीच झाले होते. रात्री भावाच्या खोलीत गेले असता तर मला त्रास झाला असता. जरी मी ते चित्र माझ्या बाजूने हटवले होते, पण तरीही मला भीती वाटत होती की ते चित्र माझ्या दिराच्या फोनमध्ये सेव्ह झाले असावे, कारण आजकाल असे तंत्रज्ञान आले आहे की डिलीट केलेले मेसेजही सहज पाहता येतात. मी असा विचार केला की मी माझ्या दिराच्या खोलीत जाऊन त्याचा मोबाईल उचलून तो फोटो डिलीट का करू नये. पण जर मी तसे केले तर माझा दीर मला तशी मुलगी समजेल. तरीही मी घाबरून खोलीतून बाहेर डोकावले. घरात पूर्ण शांतता होती. प्रत्येकजण आपापल्या खोलीत शांत झोपला होता. माझी झोप उडाली होती. माझ्या दिराच्या मोबाईलमधून माझा फोटो डिलीट केल्याशिवाय मला चैन पडणार नाही. मी माझ्या खोलीतून बाहेर आले आणि माझ्या दिराच्या खोलीकडे वळले. माझे हृदय खूप धडधडत होते. मला भीती वाटत होती की माझ्या सासू किंवा सासऱ्यांनी ते पाहिले तर ते माझ्यावर संशय घेतील. मी हळूच माझ्या दिराच्या खोलीत पोहोचले, तेव्हा तिथेही अंधार पडला होता. माझा दीर त्याच्या पलंगावर शांत झोपला होता. अगदी सावधपणे चालत मी बेडच्या बाजूला असलेल्या मेजजवळ आले. सुदैवाने मोबाईल तिथेच पडून होता. मी मोबाईल उचलून उघडला तर फिंगरप्रिंट लॉक होता. आता मी काय करू? मी दिराकडे बघू लागले. थोड्या प्रयत्नाने ते लॉक सोपे झाले असते. मी झोपलेल्या दिराच्या जवळ आले. मी मोबाईलच्या स्क्रीनवर अंगठा लावला तेव्हा मोबाईलचे लॉक लगेच उघडले. मी चटकन हात पुढे केला आणि फोटो डिलीट करण्यासाठी फोटो फोल्डर उघडले. पण मी ते उघडताच संपूर्ण घराचे छप्पर माझ्या डोक्यावर पडले, कारण माझ्या दिराच्या मोबाईलवर एकच
फोटो नव्हता. माझे बरेच फोटो आणि व्हिडिओ जे पाहिल्यावर दिसले. मला धक्काच बसला. हे सगळे व्हिडिओ आणि चित्रे होते जे मी एकटीच बनवायचे आणि ती चित्रे माझ्याशिवाय कोणाला दाखवण्याचा विचारही मी करू शकत नव्हते. कारण ती चित्रे अशीच होती. मी किंवा अनिकेतशिवाय इतर कोणीही त्यांना बघू शकत नव्हता. मी माझ्या दिराच्या मोबाईलकडे डोळे विस्पारून पाहत होते. माझे हात प्रचंड थरथरू लागले. चित्रे बघून माझ्या दिराने ते कुठून मिळवले हे ओळखायला मला थोडा वेळ लागला. त्याला बायकांमध्ये रस नाही असा विचार करून मी माझ्या दिराच्या खोलीत आले होते. मलाही धोका होणार नाही, पण इथे माझ्या दिराचा मोबाईल माझ्या अश्लील चित्राने भरला होता. माझ्या दिराने वास्तव माझ्या समोर येत होते. मला मोठा धक्का बसला होता. त्याशिवाय माझ्या सासूबाईंच्या खोलीत बसून तो माझ्या सासूला सांगत होता की तुझी सून खोलीत बंद करून चुकीची कामे करते. तिची वागणूक चांगली नाही. ही मुलगी कोणत्या संकटात आहे माहीत नाही. आई, तू चुकीची मुलगी निवडली आहेस. तुला मुलींच्या सौंदर्याची तसेच तिच्या चारित्र्याची कसून चौकशी करायची होती. त्यावेळी माझ्या दिराचे हे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले. मला पण खूप राग आला होता. माझा दीर माझ्याबद्दल असे का बोलत आहे हे मला समजत नव्हते, कारण त्यावेळी मला खूप राग आला होता. माझ्या दीराला माझ्या बंद खोलीची आणि बाथरूमची संपूर्ण हकीकत माहीत होती हे मला माहीत नव्हते. पण आता त्यांच्या मोबाईलमध्ये माझे फोटो पाहून मला कळले की त्यांना माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे. माझे मन आता भीतीने थरथरू लागले होते. मी ती सर्व चित्रे हटवणार होते तेवढ्यात माझा दीर झोपेतून जागा झाला. मला त्याच्या खोलीत पाहून त्याला आश्चर्य वाटले. माझ्या हातात त्याचा मोबाईल पाहून त्याने पटकन माझ्या हातातून तो घेतला. रागाने म्हणाला, यावेळी माझ्या खोलीत काय करत आहेस? मला दिराचा खूप राग आला. मी म्हणाले, तुला लाज वाटत नाही का? स्वतःच्या वहिनीचे असे फोटो मोबाईलमध्ये ठेवले आहे. माझा दीर टवाळी करून हसला आणि तो म्हणाला की मी कुठलाही पिक्चर काढला नाही. तू तुझ्या खोलीत आहेस. मी तुझा फोटो कसा काढू? ही चित्रे तू फक्त स्वतः बनवली आहेस. मला माझ्या दिराच्या खोटं बोलण्याचा राग आला. मी त्याला स्वतःचे असे चित्र का देऊ? मी म्हणाले, बघ, जे काही होईल ते होईल. हे सर्व फोटो तुमच्या मोबाईलमधून डिलीट करा, नाहीतर मी सगळ्यांना सांगेन की तू माझे फोटो तुझ्या मोबाईलमध्ये ठेवले आहेस. पण माझ्या दिराने अगदी बेफिकीरपणे टेबलावर ठेवलेल्या ग्लासात पाणी ओतले आणि पाणी पिऊ लागला. मी म्हणाले, आत्ताच माझ्या समोरचे सगळे फोटो डिलीट करा. पण माझ्या दिराने जे सांगितले ते ऐकून मला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, मी ही छायाचित्रे हटवू नयेत. मग त्याने मला एक गोष्ट सांगितली ज्यामुळे मी थक्क झाले. तो म्हणाला, मी हे चित्र कुठून पाहिले हे तुलाही माहिती आहे आणि मी तुझ्या नवऱ्याला सर्व काही सांगेन. तू चुकीची स्त्री आहेस. तू आमच्या घरात राहण्याची लायकीची नाहीस. तो मला धमक्या देऊ लागला आणि त्याच्या बेडवर उशीला टेकून आरामात बसला. ही सर्व छायाचित्रे माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह होतील. त्याला धमकावण्यासाठी मी त्याला म्हणाले की मला परवा नाही. माझ्या पतीला हे सत्य माहीत आहे की मी माझ्या मोबाईलवर हे चित्र काढले आहे आणि माझे इतर कोणत्याही पुरुषाशी संबंध नाही. या बहाण्याने माझा दीर माझ्यावर हसायचा. पण ही चित्रे माझ्यापर्यंत कशी पोचली? आता तू खोटे बोलू शकत नाहीस. त्याने मोबाईल दाखवला. माझा मोबाईल रिपेअर करत असताना माझ्या दिराने ते चित्र मिळवले होते. हे पाहून माझ्या नवऱ्याचाही विश्वास बसणार नव्हता. माझ्या सासूबाईंनीही याआधी माझा गैरसमज केला होता. मी रडायला लागले. मी माझ्या दिराला माझी पिक्चर डिलीट करण्याची विनंती करू लागली. त्या बदल्यात तुम्ही जे काही मागाल ते मी देईन. तो म्हणाला, मला काही नको. आता माझी खोली सोड. माझ्या दिराने मला खोलीबाहेर ढकलले. मी रडायला लागले. मी आधीच ठरवले होते की माझ्या दिराला हे चित्र हटवायला सांगेन. त्याला जे पाहिजे ते मी करेन. जर तो माझ्यासोबत रात्र घालवण्याबद्दल बोलला तर मी तेही करेन. त्यावेळी माझी विचार करण्याची आणि समजण्याची सर्व शक्ती गेली होती. मला फक्त माझे फोटो दिसत होते जे माझे पती अनिकेतला हे रहस्य उघड व्हावे यासाठी मला कोणत्याही किमतीत नको होते. जर ते गुपित अनिकेतच्या समोर आले असते तर त्याने मला घटस्फोट दिला असता आणि म्हणूनच मी माझ्या दिराने सांगितलेले सर्व काही स्वीकारायला तयार होते. पण माझ्या दिराने मला खोलीतून ढकलून दिले होते. त्याला स्त्रियांमध्ये फारसा रस नव्हता. तसे असते तर ही सुंदर संधी त्याने हातातून निसटू दिली नसती. मी खोलीत आले आणि रडतच राहिले. आता माझा दीर सावध झाला होता. मला पुन्हा फोटो हटवण्याची संधी मिळाली नाही. मी त्याचा मोबाईल काढून फोटो डिलीट करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला पण माझ्या दिराने मला ही संधी दिली नाही. मी सर्व वेळा माझ्या दिराच्या मागे लागले. मी त्याला माझे फोटो हटवण्याची विनंती करत असे, पण प्रत्येक वेळी तो नकार देत असे आणि रागाने मला त्याच्या खोलीतून हाकलून देत असे. अनिकेत फोन करतो तेव्हा मी अनुपस्थितीत राहते. तो मला वारंवार विचारायचा की तुला काय झालं? मी त्याला काय उत्तर देऊ? एक दिवस मनात विचार आला की अनिकेतला खरं सांगावं. अशा परिस्थितीत किती दिवस मी भीतीने जगणार? सत्य अनिकेत समोर येणार होते. आज नाही तर उद्या. मी नाही सांगितले तर माझा दीर अनिकेतला सगळं सांगेल. त्याआधी हे सत्य मी माझ्या पद्धतीने अनिकेतला सांगायला हवं. मी घाबरून अनिकेतला सांगितले की मी माझ्या मोबाईलमध्ये काही फोटो काढले आहेत.
माझ्या या गोष्टीवर अनिकेत हसला. तेव्हा त्याने काय झाले, हा तुझा मोबाईल आहे आणि मोबाईलवरून फोटो काढणे चुकीचे नाही असे सांगितले. मी घाबरून म्हणाले, पण अनिकेत, ते चित्र काही वेगळेच आहे. म्हणजे मी असे चित्र काढायला नको होते. मी ती चित्रे काढली. बाथरूममध्ये अंघोळ करताना चित्र काढली होती. हे ऐकून अनिकेत संतापला. तो म्हणाला, ती सर्व छायाचित्रे लगेच हटव. हे आदरणीय महिलांचे काम नाही. मोबाईल कधीही चोरीला जाऊ शकतो. असा फोटो फोनवर का ठेवला आहेस? चुकून कोणाच्या हाती लागला तर तुझे सर्व फोटो व्हायरल होतील. आम्ही कोणाला तोंड दाखवू शकणार नाही. अनिकेत मला शिव्या देत होता, पण आत्तापर्यंत मी अनिकेतला फक्त अपूर्ण सत्य सांगितले होते. मी माझ्या मोबाईलवर हे चित्र काढल्याचे संपूर्ण सत्य सांगितले नाही. मी अनिकेतला ही चित्रे काढण्याचे कारण सांगितले असते तर कदाचित त्याने मला घटस्फोट देऊन घराबाहेर हाकलून दिले असते. आता मी स्वतःला शिव्या देऊ लागले. जर मी हे चुकीच्या पद्धतीने करायला सुरुवात केली असती तर आज मी या समस्येला बळी पडले नसते. दुसरीकडे मी माझ्या दिराची समजूत काढत राहिले. एकदा त्याने माझे चित्र हटवावे. यापुढे मी अशा गोष्टी करणार नाही. मला पश्चाताप झाला आहे. पण नंतर माझ्या दिराने माझ्याशी असे काही बोलले की मी तोंड उघडून माझ्या दिराकडे बघतच राहिले. माझ्या दिराचा उद्देश कळल्यावर माझा आत्मा हादरला. वारंवार गुपचूप दिराच्या समोर जाणे, खोलीत माझे येणे जाणेही माझ्या सासूबाईंच्या नजरेत आले होते. माझ्या सासूबाईंना धक्का बसला. माझे जीवन रानटी झाले होते. महिना उलटला होता. आता माझा दीर मला खोलीत बोलवायचा आणि त्याच्या मनाप्रमाणे ब्लॅकमेल करायचा. प्रत्येक वेळी मी त्याच्या खोलीतून रडत बाहेर पडायचे. आता सासूही माझ्यावर संशय घेऊ लागली आणि महिनाभरानंतर अनिकेत भारतात परतला. नवऱ्याला पाहून मी दगडासारखी झाली. आनंदाऐवजी माझे हृदय भीतीने थबकले. माझा नवरा हसत हसत माझ्याकडे आला तेव्हा मी भीतीने पांढरी पडली. तो मला सोडून गेला होता तसा तो राहिला नव्हता. माझे सत्य जाणून पतीने मला घटस्फोट दिला असता हे विचार करून माझे मन धस्स होईल. मी फक्त स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि मग स्मित व्यवस्थापित केले. माझे मन रडत होते. जर मी पूर्वीसारखी शुद्ध आणि निष्कलंक राहिली असती तर माझा नवरा आल्यावर मला आनंद झाला असता. माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी खूप गोष्टी आणल्या होत्या. तो म्हणाला, इतके दिवस तुझ्यापासून दूर राहणे माझ्यासाठी खूप कठीण होते, परंतु मला कधीही त्रास होऊ नये म्हणून मी तुझ्यासाठी आणि माझ्या भविष्यासाठी खूप मेहनत करत होतो. मी त्याची वाट पाहत होते म्हणून तो माझे आभार मानत होता. त्याच्या बोलण्यावर मी खजील होऊन रडू लागले. मी थकले होते. पापाच्या ओझ्याने दबले होते, ज्याने मला माझ्याच नजरेत पडले होते. मी ओरडले तेव्हा अनिकेत अस्वस्थ झाला. तो मला विचारू लागला की काय झालं, आता मी आलोय, आता का रडत आहेस? मी खोटं बोलले. मी म्हणाले, हे आनंदाचे अश्रू आहेत. माझा नवरा आल्यानंतरही मी माझ्या दिराला एकांतात माझ्यावर दया करा आणि माझा नाश करू नका अशी विनंती करायचे. मी एक सामान्य मुलगी होते. मी चुकून पाप केले, पण आता मी ते पचवण्याचा प्रयत्न करत आहे. एके दिवशी घरातील सर्व सदस्य घरी नसताना फक्त माझा दीर, अनिकेत आणि मी होतो. माझ्या दिराने अनिकेतला माझे संपूर्ण सत्य उघड केले की तुझ्या पत्नीने फेसबुकवर वैयक्तिक गुप्त खाते तयार केले आहे. या पेजवर ती तिचा चेहरा लपवून तिचे सेक्सी फोटो पोस्ट करते. हजारो आणि शेकडो पुरुष तिच्या शरीराकडे पाहतात आणि तिच्या आकृतीची प्रशंसा करतात आणि उंगळ कमेंट्सही पास करतात आणि ही मुलगी आनंदी आहे. मी मान टेकवून रडू लागले. अनिकेत माझ्याकडे अविश्वासाने बघत होता. मग तो आपल्या भावावर रागाने ओरडला, माझ्या निर्दोष पत्नीवर असे कसले आरोप करत आहेस? माझ्या दिराने माझा आयडी उघडला आणि फोन माझ्या नवऱ्याच्या हातात दिला. माझा मोबाईल दुरुस्त करत असताना माझ्या दिराने मोबाईल उघडला तेव्हा त्याने संपूर्ण मोबाईल चेक केला आणि तिथे माझा आयडीसुद्धा पाहिला आणि त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवले. मी माझ्या बाजूने आयडी डिलीट केला होता, पण ते स्क्रीनशॉट्स पुरावे होते. मी रडायला लागले. माझ्याकडून चूक झाली म्हणून मी नवऱ्याची माफीही मागितली. मी आता माझा आयडी डिलीट केला आहे. मला माफ करा. मी पुन्हा अशी चूक करणार नाही. मी रडत राहिले, विनवणी करत राहिले, पण अनिकेतने मला घराबाहेर ढकलले. रडत रडत आईच्या घरी आले. एका छोट्याशा चुकीमुळे माझं घर उद्ध्वस्त झालं होतं. जेव्हा माझ्या आईला सत्य समजले तेव्हा तिने माझ्याबद्दल वाईट बोलले आणि सांगितले की कोणीही हे सहन करणार नाही की त्यांच्या पत्नीने तिचे सौंदर्य त्याच्याशिवाय इतर कोणालाही दाखवावे आणि तू मर्यादा ओलांडली आहे. आता मला आयुष्याचा तिरस्कार वाटू लागला. मी अनिकेतशिवाय जगण्याचा विचारच करू शकत नव्हते. टाईमपास करण्यासाठी कदाचित अशा प्रकारे मी एकटेपणाला बळी पडणार नाही या विचाराने मी ते चुकीचे कृत्य केले होते, पण मी स्वतःला उद्ध्वस्त केले होते. जीवाला कंटाळून मी हातावरची नस कापली. आता मला जगायचे नव्हते. कदाचित जीवन माझ्यावर दयाळू होते. जेव्हा मला शुद्ध आले तेव्हा मी हॉस्पिटलच्या खोलीत होते. अनिकेत माझ्यासमोर बसला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर राग होता. अनिकेतच्या मागे माझा दीरही उभा होता. दूर पाहिलं आणि उशीत अश्रू वाहू लागले. मी म्हणाले, अनिकेत, मी आता जिवंत राहण्यास सक्षम नाही. मी तुझी इज्जत तोडली. मी तुझी वाट पाहिली, पण माझ्या मनोरंजनासाठी मी चुकीच्या मार्गावर चालले. मी हे करायला नको होते. तुझा निर्णय जागी बरोबर आहे. तू माझ्यासारख्या बाईला तुझ्या आयुष्यात ठेवू नकोस. अनिकेतने माझा हात धरला.
तू माझ्या मनातील प्रेम आणि आदर कमी केला आहेस असे तो म्हणाला. पण तरीही सुनील भैयाच्या सल्ल्यानंतर मला तुला एक संधी द्यायची आहे, परंतु भविष्यात तुझ्याकडून थोडीशी चूकही लक्षात आली तर लक्षात ठेव. तो दिवस माझ्या आयुष्यातील तुझा शेवटचा दिवस असेल. त्याने मला माफ केले, मला संधी दिली. अनिकेत बाहेर गेला, पण माझा धीर खोली बाहेर गेला नाही. तो माझ्या बेडजवळ आला. निहारिका, मी अनिकेतला फक्त तुझा फोटो आणि तुझ्या आयडीबद्दल सांगितलं होतं. अनिकेतला सांगितले नाही की तुझे फोटो डिलीट व्हावेत म्हणून तू स्वतःला माझ्यासमोर मांडलेस. जर मी हे अनिकेतला खरे सांगितले असते तर कदाचित अनिकेतने तुला कधीच स्वीकारले नसते. पण मी अनिकेतला खरं सांगितलं नाही. मला आशा आहे की तू भविष्यात अशी चूक कधीच करणार नाही. मी अनिकेतला तुझे सत्य सांगितले नाही, कारण तू आजपर्यंत जे काही केलेस ते फक्त छायाचित्रापुरते मर्यादित होते. याशिवाय तुझे इतर कोणत्याही पुरुषाशी कधीच चुकीचे संबंध नव्हते. अनिकेतने संपूर्ण माहिती गोळा करूनही हे सत्य कसे लपवले? तू अजूनही फक्त माझ्या भावाचीच आहेस. पण लक्षात ठेव, ज्या दिवशी मला तुझ्याबद्दल संशय येईल तेव्हा मी स्वतः अनिकेतला संपूर्ण सत्य सांगेन आणि तुला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढेन. मी माझ्या दिराचे आभार मानले. माझा दीर खूप चांगला माणूस होता. त्याच्या आयुष्यात खूप चांगली आणि विश्वासू मुलगी यावी अशी मी मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना केली होती. काही दिवसांनी मी बरी होऊन घरी परतले. मी माझे सर्व चुकीचे काम सोडून दिले होते आणि अनिकेत आणि माझ्या सासरच्या लोकांच्या सेवेत मनापासून वाहून घेतले होते. अनिकेतला किंवा माझ्या सासरच्या कुटुंबातील कुणालाही माझ्याकडे पोट दाखवायची संधी दिली नाही. अनिकेत खरंच खूप चांगला होता. त्याने माझ्या सर्व चुका माफ केल्या. त्याने मला मनापासून स्वीकारले आणि मला ते प्रेम दिले. कधीकधी मला स्वतःचीच लाज वाटते की मला माझ्या पतीची असहायता समजली नाही आणि माझ्या एकटेपणावर मात करण्यासाठी मी चुकीच्या शोकांचा अवलंब केला. शेवटी मी एवढेच सांगू इच्छिते की मुलीची इज्जत काचेसारखी नाजूक आहे, ती जपून ठेवा. तुमची छोटीशी चूकही तुमची प्रतिष्ठा खराब करू शकते. अनिकेतसारखा खरोखर प्रेमळ जीवनसाथी मिळणे सोपे नाही. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.